दुसरा बॉल घेऊन तयार, बॉलिंग मार्कवर सुमित. सुमितचा बॉल पुन्हा एकदा टॅप करण्याचा प्रयत्न, चुकी केली आहे. रनआउटची संधी कदाचित क्रिएट झाली असती. एक रन मिळते ती सचिनला. धावसंख्या येते टोटल 5. बॉल संपले 2. पहिल्याच बॉल मध्ये 4 धावा आल्या आणि दुसऱ्या बॉल मध्ये कमबॅकिंग बॉल हाताळला का तर योग्य टप्प्यावरती सुमितनं सिंगलला स्ट्राईक रोटेट होते. ऑन स्ट्राईक येतोय बॅटर अक्षय. 2 बॉल मध्ये धावसंख्या येते 5. दुपारचा 17 आपण पाहतोय. तिसरा बॉल धीम्या गतीचा बॉल होता, कट केलाय. पुन्हा एकदा अप्पर कटचा फटका आहे. बॉल टीम थर्ड मॅन मध्ये क्लासिकल फटका येतोय अक्षयच्या बॅट मधून देखील. या मिळत आहेत 4 धावा. प्रथम फटका होता, क्लिअर केला बॉल करत तर थर्ड मॅनला. लेट रिॲक्ट स्ट्रोक, आणखी चौकार येतोय. अविश्वसनीय बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये अप्रतिम बॅटिंग चालू आहे दोनही बॅटरची. सलामीच्या भूमिकेत आलेले दोनही बॅटर शक्तीपेक्षा पॉवर प्लेच्या षटकात युक्तीला जास्त महत्व देत आहेत. 9 धावा धाव फलकावर. 3 बॉल संपलेत. बॉल नंबर 4 बॅकफुटला जाऊन स्क्वेअर लेगला कट केला बॉल. P1चा षटक वेगानं पोहोचलाय मिड विकेट पर्यंत. क्षेत्ररक्षक चांगली फिल्डिंग, धावला अक्षरशः फिल्डर. रन मिळाला त्या बॉलवरती संपूर्णपणे 2-2च्या मदतीने धावसंख्या येते 11 आकड्यावरती. बॉल संपले 4. विस्फोटक बॅटिंग आहे. टॉस गमावल्यानंतर पहिल्याच 4 बॉल मध्ये 2 चौकार आलेले आहेत, एक सिंगल आणि त्यानंतर एक दुहेरी. टोटल 11 धावा आहेत 4 बॉल मध्ये. 5वा बॉल घेऊन तयार, बॉलिंग मार्कवर सुमित. सुमितचा बॉल फुल टॉस, एकदा ड्राईव्ह केलाय बॉल काऊ कॉर्नर झोन मध्ये. क्षेत्ररक्षक आहे. एकच धाव मिळते, धावसंख्या ती 12. बॉल संपले ते 5. 5 बॉलचा खेळ संपलाय. धावसंख्या टोटल येते 12 आकड्यावर. पाकफुला जाऊन पुन्हा एकदा कट केलाय, निघालाय बॉल गली आणि शॉर्ट थर्ड मॅन मधून डीप थर्ड मॅन मध्ये येतोय. आणखी एक दर्जेदार चौकार. टोटल धावसंख्या जाऊन पोहोचले एका षटकाच्या समाप्तीनंतर 16 आकड्यावर. टॉस गमावलाय मॅच मध्ये, परंतु आपल्या बॅटिंग मधील अस्तित्वाचा स्पष्ट करतोय बीसीसी गारपोली संघ या मॅच मध्ये. आफ्टर 1 ओव्हर कंप्लीट धावसंख्या ते 16 आकड्यावरती. एकही गडी बाद नाही. एक मजबूत सुरुवात या मॅच मध्ये, चांगलं स्टार्टअप मिळालंय ते भैरवनाथ क्रिकेट क्लब गारपोली संघाला या मॅच मध्ये. पहिल्या षटकामध्ये धावसंख्या जाऊन पोहोचली ती 16 आकड्यावरती. एक मजबूत स्टार्टअप मिळाला या मॅच मध्ये, एक चांगली सुरुवात मिळाली आहे. क्रिकेटमध्ये सुरुवात आणि शेवट अतिशय महत्वाचं आहे आणि ही सुरुवात अप्रतिम मिळाली आहे ती बीसीसी गारपोली संघाला या मॅच मध्ये. ओव्हर नंबर 2 मध्ये आलाय, बॉलिंग मार्क वरती स्वराज. पहिल्या षटकात राज केलंय गारपोली संघानं. दुसऱ्या षटकाची सुरुवात बॅक टू द बॉलर, डाऊन द ग्राउंड केला स्ट्रोक. चुकी केली आहे क्षेत्ररक्षकानं आणि तोपर्यंत मिळाल्या धावा 2च्या मदतीनं धावसंख्या येते टोटल 18 आकड्यावर. अगोदरच मोठा लक्ष्याचा दिशेनं वाटचाल करतोय खर तर गारपोली संघ. आणि असं असताना मिसफिल्डिंग होतीये, सिंगलला डबल मध्ये परिवर्तित केले जाते. दुहेरीनं धावसंख्या येते टोटल 18 आकड्यावर. बॉल नंबर 2 घेऊन तयार स्वराज, बॉलिंग मार्कवर कौठाण्यांकडून. दुसरा बॉल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न आहे, डीप कव्हर पॉइंटला क्षेत्ररक्षक ऍक्टिव्हेट. बॉलला उचललाय त्यांनी, फेकलाय, तोपर्यंत मिळाली आहे ती सिंगल. सिंगलला धावसंख्या येते 19 आकड्यावर. 19व्या धावफलकावरती एपी ट्रॉफी 2026 चे आयोजन. दुसरा सामना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय, बीसीसी गारपोली आणि त्यांच्या विरोधात श्री सिद्धिविनायक गुडफन. पुढे टाकलेला बॉल, बॅटची कडा, विकेट किपर कोणत्याही प्रकारची चुकी नाहीये. ब्रेक थ्रूची दाट शक्यता आहे आणि पकडले इथे झेल.
संपतोय मात्र बॅटर सचिनचा खेळ. गुड्डू जातोय नवीन बॅटर. ब्रेक थ्रूची दाट शक्यता होती कारण आवश्यकता देखील होती या मॅच मध्ये. टीम गुडवन संघाला सुसाट गतीनं सुरुवात झाली बॅटिंगला. अक्षय आणि सचिन आक्रमण केलं पहिल्या षटकात आणि त्या दोघांमधील एका बॅटरला बाद करणं अतिशय महत्वाचं होतं. ब्रेक थ्रू मिळाल्यानंतर मोमेंटम शिफ्ट करेल का या मॅच मध्ये या षटकामध्ये स्वराज बॉलिंग मार्क वरती, कारण अद्याप तरी या 3 बॉल मध्ये 3च धावा आल्या स्वराजच्या षटकात. त्यामध्ये एक नुकतंच महत्वपूर्ण सफलता त्यानं मिळवले सचिनच्या स्वरूपात. धावसंख्या जाऊन पोहोचले ते 19 या आकड्यावर. एक गडी बाद झालाय नुकताच. गुड्डू आलाय नवीन बॅटर. पार्टनरशिप ब्रेकअप झाल्यानंतर कदाचित पुन्हा एकदा कमबॅक करेल काय मॅच मध्ये. ऑन साइडला मिड विकेट मध्ये पहिल्याच बॉल मध्ये ठोकतोय गुड्डूच्या बॅट मधून येतोय चौकार. एक चांगला स्टार्टअप मिळाला होता. त्यानंतर ब्रेक थ्रूच्या वतीनं मात्र एक ब्रेकअप आला मॅच मध्ये आणि 2 बॅटर्सना बाद केलं. आणि पुन्हा गुड्डू जसा आला तसं धावांना पुन्हा पॅचअप करण्याचं काम करतोय खरं तर मैदानाच्या आतमध्ये. हेच तर करावं लागतं क्रिकेटमध्ये. सुरुवातीला आल्या आल्या आक्रमण, फुल टॉस बॉल आणि फ्लिकचा प्रयत्न. बॉल हवेत क्षेत्ररक्षक जज करतोय. वॅकंट एरियामध्ये बॉल पडतोय. लॉंग लेग मध्ये बॉल अडवलाय. पुन्हा मिळाल्या 2. एलिमिनेशन जुळलेलं नाही, प्रॉपर टायमिंग होऊ शकलेलं नाही आणि त्याच कारणास्तव धावसंख्या मिळत आहेत त्या 2च्या मदतीने धावसंख्या आहे ती 25. अंतिम बॉल बाकी आहे षटकातील. पहिल्या षटकात धावसंख्या आल्या 16, अद्याप तरी या षटकात आल्या त्या 9. लास्ट बॉल स्लॉट मध्ये गुड्डूचा तडाखा. बॉल निघालाय लॉंग ऑनच्या पार्किंग प्लॉट मध्ये. सीमा पार गुड्डूचा हा अप्रतिम षटकार. आदरणीय जयेंद्रजी शिंदे देखील या स्पर्धेचा आनंद या मुख्य व्यासपीठावरून घेत असताना त्यांचं देखील सहर्षमय स्वागत. त्यांना सन्मानित करण्याची मी विनंती करतोय. विवेकजी ठोंबरे यांना मी विनंती करतोय. परेशजी ठोंबरे यांना मी विनंती करतोय आपला शुभाशय. जयेंद्रजी शिंदे यांना सन्मानित करण्याची मी विनंती करतोय. परेशजी ठोंबरे यांच्या शुभ हस्ते. ड्रिंक्स ब्रेक मैदानाच्या आतमध्ये 2 षटकांमध्ये धावसंख्या आहे 31. गुड्डू जबरदस्त बॅटिंग. अक्षय ऑन स्ट्राइक आहे. 9 सेकंड वरती गुड्डू विस्फोटक खेळलाय खरं तर बीसीसी कारपोली संघ या मॅच मध्ये. 2 षटकांमध्ये धावसंख्या जाऊन पोहोचली ती टोटल 15.00 च्या इकॉनॉमीनं टोटल 31 आकड्यावर. अंतिम 2 षटकांमध्ये किमान 20 ते 25 एक मोठं धावफलक उभारू शकतो बीसीसी कारपोली संघ या मॅच मध्ये. तिसरं षटक घेऊन आलाय बॉलिंग मार्क वरती. पार्थ बॉलिंग मार्क वरती, युवा गोलंदाज यंगस्टर बॉलिंग मार्क वरती. 2 षटकांमध्ये 31 खर्च झाल्यात आणि या 2 षटकांमध्ये कमबॅक करावं लागेल. तिसऱ्या षटकाला सुरुवात होती. पार्थ बॉलिंग मार्क वरती. ऑन स्ट्राइक आहे अक्षय. नॉन स्ट्राइक वरती गुड्डू.
तिसरा षटक, पहिलाच बॉल वेगवान गतीनं फ्लिक करण्याचा प्रयत्न आहे. लेग स्टिकच्या अतिरिक्त बाहेर पंच सांगतायत संदीप शेंडे सर. इट्स अ वाईट बॉल, एक्स्ट्राची धावसंख्या ती 32. अगोदरच धाबांचा पाऊस पडतोय प्रतिस्पर्धी संघाकडून आणि एक्स्ट्राच्या धावा खर्च करणं ही चुकी करतोय खरं तर पार्थ. पहिल्याच बॉलमध्ये लाईन खराब फेकत असताना 2 षटकांमध्ये धावसंख्या ती 32. पार्थ टू अक्षय, क्रॉस द बॅट उडवलाय बॉल. काऊ कॉर्नर झोन मध्ये क्षेत्ररक्षक आहे, त्याच्या डोक्यावरून चाललाय बॉल सीमा पार. अक्षयचा हा दर्जेदार षटकार. पहिलाच सामना या स्पर्धेमध्ये लो स्कोरिंग पाहिला आणि त्यानंतर बीसीसी गारपोली संघ आपल्या बॅटिंगचा दमखम या स्पर्धेमध्ये दाखवतोय. टोटल धावसंख्या ती 38. स्वागत केले पार्थच्या या षटकारानं. वाईट बॉलनं सुरुवात केली आपल्या षटकाची, त्यानंतर तोच बॉल पुनरावृत्ती करत असताना अक्षयच्या रदारमध्ये दिलाय फेकून बॉल सीमा पार. काऊ कॉर्नर झोन मध्ये षटकार येतोय. टोटल धावसंख्या येते 38. मोठ्या लक्ष्याकडे अग्रेसर आहे बीसीसी गारपोली संघ या मॅच मध्ये. दुसरा बॉल घेऊन पार्थ. दुसरा बॉल योग्य टप्प्यावरती डाऊन द ग्राउंड केलाय लॉंग ऑफ मध्ये. चांगला बॉल होता खरं तर पार्थचा. लोअर फुल टॉस यारकर करून घेतला अक्षयनं. डाऊन द ग्राउंड केला, रन मिळाली एक. टोटल धावसंख्या आहे ती 39. 39 ऑन बोर्ड आफ्टर 1 विकेट लॉस. एकच गडी बाद झालाय सचिनच्या स्वरूपात. त्यानंतर ही पार्टनरशिप देखील चांगलं काम करते खरं तर मैदानाच्या आतमध्ये गुड्डू आणि अक्षय. तिसरा बॉल घेऊन तयार पार्थ. ऑन स्ट्राइक आहे गुड्डू. 3 बॉल मध्ये 12 या धावसंख्येवरती तो खेळतोय. फुल टॉस बॉल गुड्डू साठी, थांबणार नाही या मैदानाच्या आतमध्ये. बॉल डिफाईन लेग मध्ये पाठवलाय. 4 धाब्यांसाठी येतोय गुड्डूच्या बाट मधून हा चौकार. फुलटॉस बॉल मध्ये 4 धावा मिळाल्यात. डीप फाईन लेग मध्ये गुड्डू आक्रमक मूड मध्ये, जसा तो मैदानाच्या आतमध्ये गेलाय तशी विस्फोटक बॅटिंग त्याच्या बॅट मधून आपण पाहतोय. खरं तर 4 बॉल मध्ये 16 या आकड्यावरती तो खेळतोय. 400च्या स्ट्राईक रेटनं या मॅच मध्ये बॅटिंग तो करतोय. धावसंख्या येते टोटल 43 आकड्यावरती. 43 ऑन बोर्ड. पार्थ वरती आक्रमकता सिद्ध केली अक्षय आणि गुड्डून. एक चांगलं काम आहे. एक मोठा फटका येतोय मध्ये, स्ट्राईक रोटेट होते, पुन्हा मोठे फटके येत आहेत, स्ट्राईक रोटेट होते. एक संतुलित खेळ मैदानाच्या आतमध्ये चालू आहे खरं तर बीसीसी गारपोली संघाकडून या मॅच मध्ये. नाणेफेक गमावले, परत बॅटिंग करावी लागली या मॅच मध्ये. जितक्या धावा जमवता येतील तितक्या धावा जमवण्याचं काम करतायत गुड्डू आणि अक्षय. सचिन बाद झाल्यानंतर सचिनने एक फार चांगली बॅटिंग केली. आता गुड्डू जसा मैदानाच्या आतमध्ये गेलाय, 4 बॉल मध्ये 16 या अंकावरती तो खेळतोय. वेगवान बॉल गुडलेच्या स्पॉट वरती हिट झालाय. ही लाईन चांगली आहे खरं तर या मॅच मध्ये. या 2 बॅटर्सना थांबवण्यासाठी पार्थला लाईन समजली आहे. योग्य टप्प्यावरती हा बॉल निर्धाव चेंडू आलाय आणि निर्धावानं धावसंख्या थांबते ती 43 आकड्यावर. मोठ्या लक्षाकडे अग्रेसर आहे. विध्वंसक धावसंख्या उभारली खरं तर बीसीसी गारपोली संघानं. पहिलाच सामना आपण पाहिला या स्पर्धेमध्ये लो स्कोरिंग मॅच. या मॅच मध्ये हाय स्कोरिंग कडे वाटचाल करतोय बीसीसी गारपोली. वेगवान बॉल पुन्हा एकदा पुनश्च योग्य टप्प्यावरती हा बॉल बॅकिंग बॉल टाकण्याचे सामर्थ्य ठेवतोय बॉलिंग मार्क वरती पार्थ. 2 बॉल निर्धाव फेकलेत. विस्फोटक फॉर्म मध्ये खरं तर गुड्डू आणि त्याच्या विरोधात निर्धाव चेंडू फेकलेत 2. कमबॅक करतोय पार्थ. टोटल 43 धावसंख्येवरती धावफलक अडकले. अंतिम एका बॉलचा खेळ बाकी आहे षटकातील. लास्ट बॉल ऑफ दिस ओव्हर. तिसऱ्या षटकातील अंतिम बॉल, हाफ ट्रॅकर बॉल, मोजून मापून तोलून मारलेला गुड्डूचा फटका. बॉल सीमा पार. 6 धावसंख्येसाठी येतोय A1 क्वालिटीचा हा गुड्डूचा ब्रँडेड षटकार. आदरणीय जयेंद्रजी शेंडे यांना सन्मानित करण्याची मी विनंती करतोय. परेशजी ठोंबरे यांना मी विनंती करतोय आपल्या शुभास्ते आदरणीय जयेंद्रजी शेंडे यांचा आपण सत्कार करायचा आहे. 49 ऑन बोर्ड. 3 षटकांमध्ये धावसंख्या येते 49.
3 षटकांमध्ये 49 धाव फलकावरती. प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये सन्मान स्वीकारत असताना जयेंद्रजी शेंडे परतजी ठोंबरे यांच्या शुभ हस्ते. डेथ ओव्हर ऑफ दिस मॅच शेवटचा षटक घेऊन आलाय बॉलिंग मार्क वरती. प्रवीण बॉलिंग मार्क वर आलाय. 3 षटकांमध्ये टोटल धावसंख्या येते 49. विशाल काय लक्षाकडे अग्रेसर येतो. भैरवनाथ क्रिकेट क्लब गारपोली संघ या मॅच मध्ये 49 धावा आहेत 3 षटकांमध्ये. ओव्हर नंबर 4 मध्ये प्रवीण आलाय. धावा वाचवल्या जातील काय षटकात. किती धावांची जे खऱ्या अर्थानं सरासरी राखले ती सरासरी कायम राहिल्या मॅच मध्ये गारपोली संघासाठी. पहिलाच बॉल फ्लिक केलाय डीप स्क्वेअर लेग मध्ये. क्षेत्ररक्षक आलाय वेगानं. स्ट्राईक रोटेट करतोय अक्षय. तोपर्यंत मिळते सिंगल. सिंगलना धावसंख्या येते 50. अर्धशतकीय धावसंख्या धाव फलकावरती. पहिल्याच मॅच मध्ये लो स्कोरिंग खेळ तुम्ही पाहिला. या मॅच मध्ये हाय स्कोरिंग करत 50 पर्यंत पोहोचलाय बीसीसी गारपोली संघ या मॅच मध्ये. गुड्डू मधल्या फलीमध्ये जाऊन वन डाऊनच्या भूमिकेत अटॅकिंग क्रिकेट त्यानं खेळलाय. आता अंतिम 5 बॉल मध्ये किमान 2 ते 3 मोठे फटके, एक चांगले फिनिशिंग टचेस बॅट मधून येतील का गुड्डूच्या. प्रवीण बॉलिंग मार्कवर योग्य टप्प्यावरती बॉल फेकावे लागतील. अंतिम षटकात कमबॅक करावं लागेल. मोठ्या लक्ष्याकडे अग्रेसर आहे या मॅच मध्ये बीसीसी गारपोली संघ. आणि श्री सिद्धिविनायक गुडवन संघासाठी एक चांगली गोलंदाजी हवी आहे प्रवीणची. स्विचचा फटका गुड्डूचा सक्सेस झाला. निघालाय बॉल डीप थर्ड मॅन मध्ये गुड्डूच्या बॅट मधून. आणखी एक अविस्मरणीय चौकार. चोपन्न धावा धाव फलकावर. रिवर्स अटेम्प्ट केला होता गुड्डून. खर तर फॉर्म मध्ये दिसतोय. चान्स घेतला आणि चान्स घेतल्यानंतर मिळाला 4 धावा स्विचच्या स्टाईलनं. आणि टोटल धावसंख्या येते 54 आकड्यावर. 4 बॉलचा खेळ बाकी अजूनही. 54 ऑन स्कोर बोर्ड. प्रतिम बॅटिंग आहे बीसीसी गारपोली संघाच्या मॅच मध्ये. पुढे टाकलेला बॉल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न आहे. चुकी केली आहे विकेट किपरनं. मिस्टेक केली आहे. बॉल धावतोय डीप थर्ड मॅन मध्ये. क्षेत्ररक्षक पाठलाग करतात. बॉल निघून गेलाय. चुकीला क्रिकेट मध्ये नाहीये माफी. कॅच होती. कॅच ड्रॉप केल्यानंतर मिळत आहेत 4 धावा टीम बीसीसी गारपोली संघासाठी. नशीब देखील साथ देत आहे. गुड्डूची हेलिकॉप्टर लुक देण्याची क्षमता आणि त्यानंतर लागलेली एज, सोडलेली झेल. बॉल सीमा पार चौकार. टोटल धावसंख्या जाऊन पोहोचली ती 58 आकड्यावर. अजूनही 3 बॉलचा खेळ बाकी आहे. 58 धावा धाव फलकावरती. क्रिकेट मध्ये फिल्डिंग, पकडा कॅच जिंका. क्रिकेटची मॅच कॅचेस विन द मॅचेस उगाच म्हटलं जात नाही. सोडलेली कॅच, मिळालेल्या 4 धावा. अगोदरच धावांचा दावाचा पाऊस खरं तर पाडतोय बीसीसी गारपोली. आणि आज चुका करतोय खरं तर विकेट किपर देखील. 58. 3 बॉल लेफ्ट दिस इनिंग. 3 बॉलचा खेळ बाकी. 58 धावा आहेत. 4था बॉल घेऊन तयार प्रवीण बॉलिंग मार्कवर. पुन्हा रिवर्स अफलातून फटकाय. मादक सौंदर्य एक्स्ट्रा ऑर्डिनरी. रिवर्स अटेम्प्ट न येत आहेत 6 धावा बॅटर गुड्डूच्या बॅट मधून. अतिशय लांब पाठवलाय बॉल. खरं तर लांबच लांब रिवर्स अटेम्प्ट केलेला आहे. या अगोदर कॅच ड्रॉप आणि जखमेवरती मीठ सोडणारा षटकार गुड्डूच्या बॅट मधून. 64 ऑन बोर्ड. विशाल काय धावसंख्या उभारली आहे बीसीसी गारपोली संघानं. गुड्डू जसा मैदानाच्या आतमध्ये गेलाय तशा बाउंड्री जास्त पाहिल्यात आपण मैदानाच्या आतमध्ये. जणू काही हायलाइट्स आपण सामन्यामध्ये पाहतोय त्या प्रकारची बॅटिंग राहिली आहे खरं तर गुड्डूची या मॅच मध्ये. 64 रन्स ऑन स्कोर कार्ड. टोटल 36 या धावसंख्येवरती खेळतोय खरं तर गुड्डू देखील. वैयक्तिक अप्रतिम बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये. 11 बॉल मध्ये 38 धावसंख्येवरती खेळतोय. हेलिकॉप्टर लुक देण्याचा प्रयत्न. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये अप्रतिम फिल्डिंग. बॅक टू द बॉलर स्ट्रोक होता. यार्कर लेंथ आणि त्यानंतर हेलिकॉप्टर लुक दिला होता वेगवान पद्धतीनं. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये अप्रतिम फिल्डिंग. टोटल धावसंख्या येते 64 अंकावरती. अंतिम बॉलचा खेळ बाकी आहे या सत्रातील. अंतिम बॉल पूल केलाय. क्षेत्ररक्षक आहे त्याची देखील चुकी. डीप स्क्वेअर लेग मध्ये बॉल चाललाय गुड्डूच्या बॅट मधून. षटकार येतोय. टोटल 13 बॉल मध्ये 44 धावसंख्येचे एक नाबाद इनिंग साकारलंय गुड्डून मैदानाच्या आतमध्ये.
आणि डगआउट मधून देखील टाळ्यांचा प्रतिसाद येत असताना टोटल धावसंख्या ती 70 आणि गुड्डू वैयक्तिक 44 वरती नाबाद राहतोय. अक्षय देखील अप्रतिम बॅटिंग साकारतोय या मॅच मध्ये. अक्षय देखील 7 बॉल 16 धावसंख्येवरती नाबाद. अप्रतिम बॅटिंग साकारली आहे. अप्रतिम बॅटिंग राहिले. टोटल धावसंख्या ती 70 येणार आहे. 24 बॉल 71 ची आवश्यकता आहे. चला गार पोलीस संघ प्लीज कोऑपरेट करा. लगेच क्षेत्ररक्षण सजवून घ्या प्लीज. क्षेत्ररक्षण सजवून घ्या बीसीसी गार पोलीस संघ. बीसीसी गार पोलीस संघ या मॅच मध्ये या स्पर्धेमध्ये नवीन दर्शना मात्र खेळतोय. अर्थातच संतोषजी सकपाल यांनी पुरस्कृत केलेली जर्सी आहे. श्रद्धा कॅटरर्स यांच्या वतीनं ही जर्सी खरं तर साकारण्यात आलेली आहे ती टीम बीसीसी गारपोली संघासाठी. आणि गुड्डू काय जबरदस्त केला या मॅच मध्ये. वन डाऊनच्या भूमिकेमध्ये तो गेला. टोटल 13 बॉल मध्ये 44 धावसंख्येची एक विस्फोटक इनिंग त्याने साकारली आणि विशाल काय धावसंख्या आता उभी केली आहे ती श्री सिद्धिविनायक गुडवन संघाच्या विरोधात. स्क्रीनवरती पाहता 24 बॉल मध्ये 71 धावसंख्येची गरज आहे. 7x लाईव्ह इव्हेंटच्या द्वारे जे प्रेक्षक आम्हाला लाईव्ह जोडले गेले त्यांचं देखील आपण सहर्षमय स्वागत व्यक्त करूयात. उपस्थित क्रीडा रसिकांचं देखील आपण सहर्षमय स्वागत करूयात. 7x लाईव्ह इव्हेंट या वाहिनीद्वारे खरं तर नवीन ही वाहिनी कर्जत विभागामध्ये आणि आमच्या प्रेक्षकांना मी विनंती करतोय. टोटल 49,536 खऱ्या अर्थानं सबस्क्राईब जोडलेत अगदी कमी वेळामध्ये आणि लवकरात लवकर 50,000 सबस्क्राईब त्या 7x लाईव्ह इव्हेंटचं व्हावं हीच आपण या स्पर्धेच्या वतीने देखील आशा आकांक्षा व्यक्त करूयात. आमच्या तमाम क्रीडा रसिकांना विनंती आहे की 7x लाईव्ह इव्हेंटला आपण त्वरित सबस्क्राईब करा. संदेश शेळके यांनी टाकलेलं व्यवसायामधील एक नवीन पाऊल आणि त्यानंतर प्रत्येकाची मिळालेली साथ आणि केवळ कर्जतमध्ये अनेकशा स्पर्धांमध्ये 7x लाईव्ह इव्हेंट ही वाहिनी देखील बरेचसे सामने कव्हर करते. त्यांना पुढील वाटचालीसाठी देखील भरपूर साऱ्या शुभेच्छा आपण देऊयात. टेक्निकल रूम मधून संदेश शेळके खरं तर आज आमच्या समोर जोडले गेलेत आणि कॅमेरामॅनच्या भूमिकेत मयुरेश भोईर हे देखील या स्पर्धेमध्ये आपल्याला जोडले गेले. त्या दोनही प्रतिनिधींचा आपण मनापूर्वक आभार व्यक्त करूयात. अंपायरिंग देखील या स्पर्धेमध्ये अप्रतिम होती आहे. दुसरा सामना आपण पाहतोय, दुसरं सत्र आहे आणि सर्व मान्यवरांचं देखील आपण या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक हार्दिक असा आभार व्यक्त करूयात. आई गावदेवी क्रिकेट संघ असलपाडा यांनी उभारलेली स्पर्धा आहे एपी ट्रॉफी 2026 आणि या 2026च्या स्पर्धेचं पहिलं खऱ्या अर्थानं 17 मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. पहिल्या सत्राचा खेळ चालू आहे. पहिलं राऊंड खरं तर पहिला राऊंड चालू आहे आणि दुसरा सामना आहे तिथे पहिला सामना जिंकला आई गावदेवी असलपाडा संघानं आणि आता मॅच नंबर 2 या संघांपैकी जो संघ जिंकेल तो थेट आई गावदेवी असलपाडा संघाच्या विरोधात नेक्स्ट मॅच साठी खेळेल. 71 टार्गेट मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. सुरुवातीपासून आक्रमणच हवंय या सामन्यापर्यंत पोहोचण्यासाठी. या लक्ष्यापर्यंत पोहोचण्यासाठी टीम श्री सिद्धिविनायक गुडवन संघाला. चला बॅटर जास्तीचा विलंब आपण करताय मी विनंती करतोय लवकरात लवकर मैदानाच्या आतमध्ये एंटर व्हा.
24 बॉल 71 मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करतोय. ऑन स्ट्राईक आहे तो. ऑन स्ट्राईक आहे सुमित. नॉन स्ट्राईक वरती आविष्कार. एक आविष्कारच करावा लागेल या मॅच मध्ये. खरं तर 71 धावसंख्येपर्यंत पोहोचण्यासाठी एक विस्फोटक बॅटिंग हवी आहे सुरुवातीपासून गुडवन संघाला सामना जिंकण्यासाठी. पहिलाच बॉल पंचांकडे लावले अपील. अपील फेटाळली आहे पंचांनी. नॉट आउट स्वरूपात बॅटर सेफ आहे. परंतु येणारा प्रत्येक निर्धाव बॉल या मॅच मध्ये संपूर्णपणे प्रेशर मध्ये येतो. श्री सिद्धिविनायक क्रिकेट संघ गुडवन देखील पीसीसी गारपोली संघानं विस्फोटक बॅटिंग केली आहे पहिल्याच सत्रात. ऑलच्या मेरिट नुसार क्रिकेट खेळणं अतिशय महत्वाचं आहे. खराब बॉलला खरं तर योग्य ती दिशा दिली खरं तर टीम बीसीसी गारपोली संघानं. दुसराच बॉल स्टेप आउट करून फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. द्विगुणा परिस्थितीमध्ये खरं तर गुडवन संघ देखील, कारण प्रत्येक बॉल मध्ये आता मोठा फटका हवाय. 24 बॉल 71 त्यामध्ये 2 निर्धाव बॉल. आता 22 बॉल मध्ये 71चे अजूनही आव्हान बाकी आहे. मोठं आव्हान आहे. तिसरा बॉल फुल टॉस क्लीन बोल्ड. यू मिस आय विल डेफिनेटली हिट. बॅटर इज आउट. क्लीन बोल्डच्या स्वरूपात लागलाय पहिला धक्का टीम श्री सिद्धिविनायक गुडवन संघाला. तीन बॉल मध्ये एकही धाव नाहीये धावफलकावर. लोअर फुलटॉस बॉल थेट यष्टन वरती आदळला आणि क्लीन बॉलच्या स्वरूपात बॅटर परतलाय सुमित. आता न्यू बॅटर नयन. नयन रम्य बॅटिंग हवी आहे. खरं तर ज्या रीतीनं गुड्डू काय खेळलाय जबरदस्त मैदानाच्या आतमध्ये पहिल्या सत्रात, नयन रम्य बॅटिंग होती आणि या मॅच मध्ये असा एखादा बॅटर हवाय तो एक विस्फोटक इनिंग साकारेल श्री सिद्धिविनायक गुडवन संघासाठी या मॅच मध्ये. 71चे टार्गेट. 3 बॉल मध्ये एकही धाव नाहीये. संपूर्णपणे बॅकफूट वरती आहे. 3 बॉलचा खेळ या षटकातील बाकी आहे. पॉवर प्लेचा षटक आहे. 18ची इकॉनॉमी आता प्रत्येक षटका मागे राखावी लागेल. मिडॉनला ज्यानं राज केलंय बॅट मध्ये आणि फिल्डिंग मार्क वरती त्याच्याच कडे गेलाय. बॉल पकडलाय त्यानं झेल आणि बॅटर आल्या पावली परततोय माघारी. लागलाय दुसरा धक्का. 1 मोर विकेट डाऊन टीम श्री सिद्धिविनायक गुडवन. चार बॉल मध्ये एकही धाव नाहीये. 71चे टार्गेट आहे. लेफ्टी बॅटर मैदानाच्या आतमध्ये आता आलाय प्रवीण, ज्यानं 4थं षटक हाताळलं तो प्रवीण बॅटिंग मार्क वरती आहे. 4 बॉल मध्ये एकही धाव नाहीये. विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती आहे. बॉलिंग मार्क वरती अभिजित. अभिजित आहे विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती आहे. विकेट हॅट्रिक मिळेल का या स्पर्धेमध्ये? पहिली विकेट हॅट्रिक. हवेत बॉल. क्षेत्ररक्षक आहे. पकडले जाते कॅच. पहिली विकेट हॅट्रिक या स्पर्धेमध्ये संपादित करतोय अभिजित. बॉलिंग मार्क वरती एकही धाव नाहीये आणि सलगचा तिसरा धक्का लागतोय श्री सिद्धिविनायक गुडवन संघाला या मॅच मध्ये. पाच बॉल मध्ये एकही धाव नाहीये. 71चे मोठं लक्ष्य आणि संपूर्णपणे अडखळला या मॅच मध्ये श्री सिद्धिविनायक गुडवन संघ. टोटल धावसंख्या एकही नाहीये. पॅडवरती आदळलाय आणि आणखी एक निर्धाव चेंडू आलाय. मेडन षटक टाकत 3 फलंदाजांना बाद करणारा गोलंदाज मात्र इथे ठरतोय अभिजित.
बीसीसी गारपोली मध्ये मैदानाच्या आतमध्ये 71चा टार्गेट आणि पहिला षटक मेडन षटक फेकले तर अभिजित या स्पर्धेमध्ये पहिला गोलंदाज ठरलाय ज्यानं पहिलं मेडन षटक हाताळलं या स्पर्धेमध्ये. थेट व्हिडिओ कॉल वरून देखील या स्पर्धेचा आनंद घेत असताना आमचे अनुभवी समालोचक संदीपजी बोराडे सर. अक्षय आलाय बॉलिंग मार्क वरती ओव्हर नंबर 2 मध्ये. आता 18 बॉल मध्ये 71चे लक्ष्य. 4 षटकर मध्ये 71 धावा. पहिलं षटक मेडन आलंय आणि पहिलं षटक मेडन आल्यानंतर संपूर्णपणे बॅकफूट वरती या मॅच मध्ये मोठ्या फटक्यांशिवाय आता पर्यायच नाहीये. एकतर धावांसाठी संघर्ष करून या सामन्यामध्ये पराभव स्वीकारा किंवा प्रयत्न करून या स्पर्धेमध्ये टिकून राहण्यासाठी संघर्ष करावा लागेल. 18 बॉल 71. मॅच संपले नाहीये. प्रयत्न करावेच लागतात. क्षेत्र कोणतेही असो आयुष्यात कष्टाला पर्याय नाही आणि जर तुमचे कष्ट प्रामाणिक असतील तर यशालाही पर्याय नाही. प्रयत्न करेल का मैदानाच्या आतमध्ये गुडवन संघ. 18 बॉल 71. प्रयत्न केला होता मोठ्या फटक्याचा. पुन्हा बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. टोटल 7 बॉल संपलेत. एकही धाव फलकावरती नाही. 71 या मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना चुका करतोय पूर्णपणे करतोय श्री सिद्धिविनायक गुडवन संघ. 17 बॉल मध्ये 71. प्रत्येक बॉल मध्ये बाउंड्रीच्या शोधात राहावं लागेल. चपलाई बघा विकेट किपरची. स्टंपिंगच्या स्वरूपात बॅटर आउट होतोय. गुड्डूला खऱ्या अर्थाने आणखी एक यश मिळतंय विकेट किपरच्या भूमिकेमध्ये आणि आणखी एक बॅटर आउट. 0 धावसंख्येवरती चौथा धक्का लागतोय या मॅच मध्ये टीम श्री सिद्धिविनायक गुडवन संघाला. धाव फलक उभारलेलंच नाहीये. 16 बॉल मध्ये 71 या धावसंख्येची गरज आहे. 0 धावा आहेत धाव फलकावरती. 71चे टार्गेट ताराशाही झालाय संपूर्णपणे या मॅच मध्ये श्री सिद्धिविनायक गुडवन संघ. टॉस जिंकला. प्रथम फिल्डिंग स्वीकारली. फिल्डिंग मार्क वरती भरपूर साऱ्या चुका. फिल्डिंग मार्क वर त्याचप्रमाणे बॉलिंग मार्क वर 71चं टार्गेट. त्या टार्गेटचा पाठलाग करत असताना संपूर्णपणे या मॅच मध्ये बॅकफूट वरती श्री सिद्धिविनायक गुडवन संघ. एकही धाव नाहीये. टोटल 8 बॉल संपले त्या मॅच मध्ये. 4 गडी बाद झालेत. न्यू बॅटर आलाय मैदानाच्या आतमध्ये विराज. स्वराज आणि विराज ही जोडी आहे मैदानाच्या आतमध्ये. दोघांच्या नावामध्ये राज जरूर आहे परंतु या मॅच मध्ये राज केला अद्याप तरी खरं तर बीसीसी गारपोली संघानं. तिसरा बॉल फटका फसलाय पुन्हा एकदा. गोलंदाज डाऊन द बॉल. 0 धावसंख्येवरती अर्धा संघ मात्र बाद होतोय. 0 धावसंख्येवरती लागला आणखी एक धक्का टीम श्री सिद्धिविनायक गुडवन संघाला या मॅच मध्ये. एकाहत्तरचे मोठं टार्गेट आहे. येणारा प्रत्येक फलंदाज मोठ्या फटक्याकडे बघतो आणि त्याच कारणास्तव एकही धाव नाहीये धाव फलकावरती आणि 5 गडी मात्र बाद झालेत. 3 बॉल मध्ये 2 सफलता मिळवल्यात. दुसरी विकेट हॅट्रिक याच मॅच मध्ये पुन्हा पाहायला मिळेल का. कट करण्याचा प्रयत्न आहे. दिशा खराब आहे. पहिली धाव व्हाईट बॉलच्या सांगतेने आली. एक्स्ट्राची धाव. बॅट नाही काही धाव आलेला नाहीये. धावेचा श्री गणेश अखेर झालाय. 5 गडी बाद. धावसंख्या आहे ती 1. योग्य टप्प्यावरती बॉल फेकण्याचा प्रयत्न आहे. पुन्हा व्हाईट बॉलचा इशारा पंचांचा. चुकी करतोय खरं तर. संपूर्णपणे या मॅच मध्ये पुढे सरकलाय बीसीसी गारपोली संघाने. असं असताना एक्स्ट्राच्या धावा खर्च करणं. बॅट नाही काही धाव झालेला नाहीये. दुहेरी धाव धाव फलकावरती आहे. टोटल 5 गडी बाद झाले. धावसंख्या ती 2. 69 हव्यात अजूनही. 15 बॉल 69चे टार्गेट. कठीण आव्हान आहे. पुढे टाकलेला बॉल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे. प्रत्येक बॅटरला खऱ्या अर्थानं गॅप मिळत नाहीये. मध्ये आलाय क्षेत्ररक्षक. पकडले झेल. 1 मोर विकेट डाऊन. विकेट नंबर 6 बॅक टू द डगआउट.
दयनीय अवस्था आहे खरं तर. आणि कॅचिंग प्रॅक्टिस जणू काही मैदानाच्या आतमध्ये या अगोदर प्रथम सत्रामध्ये गुड्डूची बॅटिंग जणू काही हायलाईट चालू आहे मैदानात. आणि त्यानंतर या सेकंड इनिंग मध्ये खरं तर असं वाटतंय की कॅचिंग प्रॅक्टिस जाणारा प्रत्येक बॅटर मोठ्या फटक्याच्या शोधात क्षेत्ररक्षकाला जेल देतो. आणि त्याच प्रकारे कोणत्याही प्रकारची चुकी नाही, इन कंट्रोल मध्ये बॅटिंग तर अप्रतिम झाली आणि बॉलिंग देखील अप्रतिम करतोय गारपोली संघ. विकेट किपिंग देखील जबरदस्त होते गुड्डूची. बॅटिंग मध्ये कॉन्फिडन्स मिळाला आहे आणि तोच कॉन्फिडन्स फिल्डिंग मार्क वरती अगोदर मिड ऑन मध्ये अप्रतिम कॅच आणि विकेट किपिंगच्या भूमिकेमध्ये खरं तर एक योग्य तो रनआउट आणि कलेक्शन देखील अप्रतिम होतंय गुड्डूचं. मैदानाच्या आतमध्ये अप्रतिम गोलंदाजी. टोटल अंतिम बॉलचा खेळ शिल्लक ओव्हर नंबर 2 मधील 6 गडी बाद झालेत 2 या धावसंख्येवर. फुलटाच बॉल बॅक टू द बॉल. राष्ट्रोक पहिली धाव मिळू शकते का बॅटनं तर नाहीये. नॉनस्ट्राईक यांच्या बॅटरनं थांबवलंय. 2 षटकांमध्ये धावसंख्या त्या अवघ्या 2 या आकड्यावरती. त्या दोनही धावा आल्यात त्या व्हाईट बॉलच्या संगतीनं एक्स्ट्राच्या स्वरूपात. बॅटनं एकही धाव नाहीये. 6 गडी मात्र डकआउट मध्ये पोहोचलेत. बॉलिंग ट्रॅक वरती आलाय ध्रुव, एक यंगस्टर गोलंदाज आहे खरं तर बीसीसी गारपोली संघाकडून. 2 षटकांमध्ये 69 धावा आहेत. एक कठीण असं आव्हान आहे. त्याच कारणास्तव एखादा नवीन गोलंदाजाला संधी देणं या मॅच मध्ये इन फ्युचर आहे खरं तर बीसीसी गारपोली संघासाठी. यंगस्टर टॅलेंट बॉलिंग मार्क वरती आहे ध्रुव. विराज बॉल ध्रुवाचा बॅकपुढे जाऊन फ्लिक करण्याचा प्रयत्न योग्य टप्प्यावरती आहे. छोटा खेळाडू आहे खरं तर. प्रतिम बॉल पहिलाच धाव चेंडू आलाय. एकही बॅटनं धाव नाहीये. धावसंख्या त्या 2 धाव फलकावरती. 6 गडी बाद आहेत. ऑल आउट होईल का या स्पर्धेमध्ये सर्वप्रथम श्री सिद्धिविनायक गुडवन संघ. फुलटॉस बॉल चुकी केली आहे ध्रुवनं यंग टॅलेंटच्या विरोधात. हा बॉल चाललाय लॉंग लेग मध्ये सीमा रेषेच्या पलीकडे. 4 धावसंख्येसाठी येतोय हा पहिला चौकार. फुलटॉस बॉल वरती फ्लिक अँड क्लिक. चुकीला माफी नाहीये. गोलंदाजाने चुकी केली या मॅच मध्ये आणि पहिला चौकार येतोय ध्रुवच्या विरोधात टीम श्री सिद्धिविनायक गुडवन संघासाठी. बॅटर स्वराजच्या बॅटमधून हा चौकार येतोय. मागील बॉल मध्ये स्ट्राईक रोटेट केलेला नाहीये. अंतिम बॉल मध्ये सिंगल मिळू शकली असती. स्वतःवरती विश्वास ठेवला स्वराजनं आणि चौकार ठोकतोय. वेगवान बॉल पुन्हा एकदा डाऊन द ग्राउंड ऑन साइडला अलॉंग द कार्पेट. चुकी केलीये. दुसऱ्या क्षेत्ररक्षकानं प्रयत्न चांगले केलेत तोपर्यंत धावा मिळाला. 4 क्षेत्ररक्षक सांगतोय. एक चांगली खेळाडू वृत्ती आहे ऋषी याच्या वतीनं 4 धावा मिळत आहेत पंच. एक चांगली खेळाडू वृत्ती. लाईनला हात स्पर्श झाला होता इथून स्पष्ट झालं होतं परंतु खेळाडू वृत्ती देखील चांगलं असणं गरजेचं आहे. कौतुक करतोय ऋषीचं. तोपर्यंत रन मिळाले 4. पुन्हा एकदा 2 बॅक टू बॅक चौकार आले. धावसंख्या ती टोटल 10 या आकड्यावर. 71चे टार्गेट 61 ची गरज आहे. 3 बॉल संपलेत ध्रुवच्या षटकातील. ध्रुवचा बॉल पुन्हा एकदा योग्य टप्प्यावरती. हा बॉल चांगला आहे. डाऊन द ग्राउंड केलाय लॉंग ऑन मध्ये. क्षेत्ररक्षक आहे ऋषी. उचलतोय बॉलला फेकतोय तोपर्यंत मिळते ती 1. एकेरीनं धावसंख्या ती 11 आकड्यावरती. 71चे लक्ष. 60 धावसंख्येची गरज आहे. बॉल शिल्लक आहेत 8. लोवर फुलटॉस बॉल पुन्हा डाऊन द ग्राउंड लॉंग ऑफ मध्ये. एकच धाव मिळते. चांगली गोलंदाजी. नो बॉलचा इशारा आलाय पंचांचा. ओव्हर स्टेपचा नो बॉल पंच नाही. स्टंपला कदाचित खर तर बॉल रिलीज करत असताना गोलंदाजाचा स्पर्श स्टंप्स न झाला आणि त्याच कारणास्तव नो बॉलचा इशारा पंचांचा. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये लसित मलिंगाला आपण सातत्यानं पाहिलंय. त्याची ती ऍक्शन स्लिंगा ऍक्शन तो बॉल टाकायचा त्यानंतर स्टंप वरती कदाचित त्याचा फुटवर्क टच व्हायचा आणि त्याच कारणास्तव नो बॉल आपण पाहिला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये. त्याचप्रमाणे ध्रुव देखील स्पर्श करतोय बॉल रिलीज करत असताना विकेटला आणि त्याच कारणास्तव नो बॉलचा इशारा दिलाय पंचांनी. धावसंख्या आहे टोटल 13 आकड्यावर. चौथा बॉल स्लॉट मध्ये
डीप एक्स्ट्रा कव्हरला पार्किंग प्लॉट मध्ये बॉल चाललाय. सीमा रेषेच्या पलीकडे संघर्षाचा शंखनाद करणारा स्वराजच्या बॅटमधून हा विस्फोटक षटकार. विजय आणि पराजयाचं अंतर कमी करण्याचा प्रयत्न करतोय स्वराज. लढतोय खरं तर या मॅच मध्ये सामना गमावलाय जरूर, परंतु आपल्यामध्ये असलेल्या अस्तित्वाचा स्पष्ट करतोय स्वराज मैदानाच्या आत. षटकाराला धावसंख्या 19, 70चा टार्गेट, 51 ची आवश्यकता अजूनही. पुढे टाकलेला बॉल एक्झिक्यूट करू शकलेला नाहीये. अलॉंग द कार्पेट काऊ कॉर्नर झोन मध्ये रन मिळते ती एक. एकेरीनं धावसंख्या ती टोटल 20 या आकड्यावर. दुसरीचा प्रयत्न होत नाहीये. षटक संपलंय. स्ट्राईक हवी आहे खरं तर स्वराजला या मॅच मध्ये. टोटल 3 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 20 या आकड्यावर. 50 धावसंख्येची गरज येणाऱ्या 6 बॉल मध्ये. औपचारिकता बाकी या मॅच मध्ये 6 बॉल मध्ये 50 धावसंख्येची गरज आहे. हा सामना जिंकण्यासाठी टीम श्री सिद्धिविनायक गुडवन संघाला, परंतु बीसीसी गारपोली संघाने या मॅच मध्ये अधिराज्य गाजवलंय. खरं तर सुरुवातीपासून या मॅच मध्ये राहिलाय. खरं तर गारपोली संघ आता 6 बॉल मध्ये 50, 71चे टार्गेट आहे. 20 धावा आहेत. 51 धावसंख्येची गरज आहे अजूनही 6 बॉल मध्ये. ओव्हर नंबर 4 मध्ये आलाय विघ्नेश बॉलिंग मार्क वरती. अंतिम षटक आहे 6 बॉल मध्ये 51. विघ्नेश बॉलिंग मार्क वरती. वैयक्तिक धावा आल्यात खरं तर या बॅट मधून स्वराजच्या. तोच ऑन स्ट्राईक आहे. 15 धावा त्याच्या वैयक्तिक आलेल्या आहेत. स्टंपिंगची अपील पॉपिंग क्रीज मध्ये सुखरूप आहे बॅटर. पंच सांगतायत 5 बॉलचा आता खेळ बाकी आहे. टोटल धावसंख्या करायच्या त्या 51. औपचारिकता बाकी. विजय आणि पराजयाचं अंतर कमी करण्याचा प्रयत्न आता इथून करावा लागेल श्री सिद्धिविनायक गुडवन संघाला. बॉलिंग मार्क वरती भरपूर साऱ्या चुका आहेत. फिल्डिंग मार्क वरती देखील चुका झाल्या टीम गुडवन संघाच्या. क्रिकेट मधून काहीतरी शिकणं महत्वाचं असतं आणि या मॅच मध्ये गुडवन संघानं भरपूर साऱ्या चुका केल्यात. 5 बॉल मध्ये 51. विघ्नेश बॉलिंग मार्कवर. फुल टॉस बॉल. स्वराजचा फटका डीप मिड विकेट मध्ये. क्षेत्ररक्षक आहे. कॅच ड्रॉप केली आहे. कॅच ड्रॉप. 4 बॉल मध्ये आता 51. इथे देखील बॅट आणि बॉलचा व्यवस्थित संपर्क नाहीये. पुन्हा एकदा डीप मिड विकेट मध्ये औपचारिकता बाकी आहे. 3 बॉलचा आता खेळ केवळ शेष आहे. 3 बॉल 51. एकही धाव आलेला नाही. षटकात देखील विघ्नेश बॉलिंग मार्क वरती आहे. 71चा टार्गेट आणि 71 पर्यंत पोहोचण्यासाठी संपूर्णपणे अडकला या मॅच मध्ये. अडखललाय खरं तर टीम श्री सिद्धिविनायक गुडवन संघ या मॅच मध्ये. चला असल पाडा संघाचा कर्णधार आपण रेडी राहा. बाकफुटला जाऊन टॉप एज घेतली आहे. शॉर्ट थर्ड मॅन ला क्लिअर केलाय. बॉल डीप थर्ड मॅन मध्ये जातोय. अडवलाय बॉल. तोपर्यंत मिळते एक रन. 3 बॉलचा आता खेळ बाकी आहे. 3 बॉल निर्धाव आणि 2 बॉलचा खेळ बाकी आहे. या बॉल वरती आली आहे सिंगल. 2 बॉलचा खेळ बाकी आहे. 50 धावसंख्येची गरज आहे. 21 धावा धाव फलकावर. खोलत टाकलाय बॉल. बॅक टू द बॉल. राष्ट्रोक. एका बॉलचा खेळ बाकी. औपचारिकता बाकी या मॅच मध्ये संपूर्णपणे 71चा टार्गेट चेस करत असताना नाराशाही झाला या मॅच मध्ये तो श्री सिद्धिविनायक गुडवन संघ. 1 बॉल आणि 50 धावसंख्येची गरज. वन साइड रित्या सामना जिंकलाय खरं तर भैरवनाथ क्रिकेट क्लब गारपोली संघानं. 1 मोर डॉट बॉल. मॅच इज फिनिश नाउ. वन द मॅच टीम भैरवनाथ क्रिकेट क्लब गारपोली. अप्रतिम बॅटिंग राहिली. गुड्डूची फिल्डिंग देखील अप्रतिम. त्यानंतर